हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आता होमी बाबा परीक्षा जी आहे आपली ती जवळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला रिवाईज करणं किंवा रिव्हिजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर इम्पॉर्टंट व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतोय, ज्याच्यामध्ये महत्त्वाचे रिव्हिजनचे जे पॉईंट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये घेतोय. तर आता इथं बघा, हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय, या चार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जेचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा ज्याला आपण ऊर्जेचं रूपांतर म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारची डिव्हाइसेस, वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं जे आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरतो, त्यांच्यामध्ये एका स्वरूपामधनं दुसऱ्या स्वरूपामध्ये ऊर्जेचं कशा पद्धतीनं रूपांतर होतं त्याचा एक चार्ट इथं दिलेला आहे बघा. आणि तो परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यातल्या कुठल्याही एका इक्विपमेंटवरती, कुठल्याही एका डिव्हाइसवरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. बघा काय आहे, तर पहिलं जे आहे ते आहे डायनॅमो. आता डायनॅमो मध्ये कसं की मेकॅनिकल एनर्जी जी असते, यांत्रिक ऊर्जा जी आपल्या सायकलची असते, तिचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर आपल्या घरामधलं जे इलेक्ट्रिक बल्ब आहे किंवा ट्यूबलाईट आहे, ही इलेक्ट्रिक बल्ब किंवा ट्यूबलाईट याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा विद्युत ऊर्जा देतो आणि तो त्याचं रूपांतर आपल्याला लाईट एनर्जीमध्ये देतो, लाईट एनर्जीमध्ये किंवा प्रकाश ऊर्जेमध्ये. त्याच्यानंतर आपल्या घरामधली इलेक्ट्रिकची आयन किंवा प्रेस किंवा गीझर किंवा हीटर किंवा टोस्टर किंवा इवन ओव्हन, जे आपलं मायक्रोवेव्ह ओव्हन जे आपल्या घरामध्ये असतं, त्याला आपण इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय करतो, बट दॅट कन्वर्ट इट इनटू हीट एनर्जी. तो त्याचं रूपांतर हीटमध्ये किंवा उष्णतेमध्ये करतो. त्याचबरोबर इलेक्ट्रिक फॅन आहे बघा, मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, तर या सगळ्यांमध्ये आपण इलेक्ट्रिक एनर्जी जी देतोय त्याचं रूपांतर तो मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतोय. त्याच्यानंतर पुढचं जे डिव्हाइस आहे, पुढचं जे इक्विपमेंट आहे बघा, ते आहे लाऊडस्पीकर. हे जे लाऊडस्पीकर आहे हे इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर साऊंड एनर्जीमध्ये करतं आणि त्यालाच जोडून असणारा जो मायक्रोफोन आहे तो साऊंड एनर्जीचं रूपांतर पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. म्हणजे हे एकमेकांना सोबत वापरली जाणार आहेत बघा. आपण मायक्रोफोनमध्ये किंवा माईकमध्ये बोलतो, तर त्या साऊंड एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये तो मायक्रोफोन करतो आणि जो लाऊडस्पीकर लावलेला असतो तो त्याच इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर पुन्हा साऊंड एनर्जीमध्ये करत असतो. फक्त त्याच्यामध्ये ॲम्प्लिफिकेशन जे आहे ते केलं जातं आणि ॲम्प्लिट्यूड वाढवून आपला लाऊड साऊंड जो आहे तो लाऊड केला जातो. साऊंड मधला महत्वाचा मुद्दा येतो. सोलार सेल जी असते आपली किंवा ज्याला आपण सोलार पॅन किंवा सौर पॅनल असं म्हणतो, त्याच्यामध्ये सूर्यापासून मिळणारी जी प्रकाश ऊर्जा आहे, लाईट एनर्जी आहे, त्याचं रूपांतर पुन्हा इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये केलं जातं. व्होल्टेज सेल किंवा ज्याला आपण आपल्या घरामधली चार्जिंगची बॅटरी म्हणतो, त्या चार्जिंगच्या बॅटरीमध्ये जेव्हा ती वापरली जाते तेव्हा केमिकल एनर्जीचं रूपांतर हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. त्याचबरोबर जे ड्राय सेल आहेत, पेन्सिल सेल ज्यांना आपण म्हणतो, ते पण सेम पद्धतीनं केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात. आपल्या घरामध्ये आपण जी इलेक्ट्रिकची मोटार किंवा इलेक्ट्रिकचा पंप वापरतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा ही आपली इलेक्ट्रिकल एनर्जी ही मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसते. डायनॅमो याच्यासोबत एक लक्षात घेतलं पाहिजे की इलेक्ट्रिक जनरेटर जे असतं ते इलेक्ट्रिक जनरेटर सुद्धा याच पद्धतीनं काम करतं आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिक मोटारमध्ये होतं. तर डायनॅमो आणि इलेक्ट्रिक मोटार, जसं डायनॅमो मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकलमध्ये करतं तसं मोटार इलेक्ट्रिकलचं मेकॅनिकलमध्ये करतं. वाइंड मिल हे इलेक्ट्रिक जनरेटरचा एक प्रकार आहे, पण त्याच्यामध्ये वाइंड एनर्जी वापरली जाते आणि तिचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. सोलार हीटर किंवा सोलार कुकर जे असतं ते सोलार एनर्जी किंवा सूर्यापासून मिळणारी जी हीट एनर्जी आहे त्या हीट एनर्जीचा ते उपयोग करून. त्याच्यानंतर टेलिव्हिजन सगळ्यात महत्वाचं आहे बरं का, होमी बाबाच्या परीक्षेमध्ये विचारून झालेलं आहे. आणि हा जो टेलिव्हिजन सेट असतो आपल्या घरामधला, टीव्ही ज्याला आपण म्हणतो, दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू लाईट ॲज वेल ॲज साऊंड एनर्जी. लाईट तर मिळतोच, पण त्याच्यातनं साऊंड सुद्धा बाहेर पडताना आपल्याला दिसतो. आपण त्याला दृकश्राव्य माध्यम असं म्हणतो, कारण त्याच्यातनं आपल्याला ऐकायला पण येतं आणि दिसतं पण. म्हणून टेलिव्हिजन कन्वर्ट्स अवर इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू लाईट अँड साऊंड एनर्जी. अशा पद्धतीनं हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.